बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आल्याची माहिती मिळते। आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये कशा प्रकारे वन अधिकारी स्वतःचा जीव मुठीत घेऊन या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते। काही जण जखमी झाले होते आणि आता जी महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे या दोन पैकी एका बिबट्याला पकडण्यात वन अधिकाऱ्यांना यश आल्याचं दिसतंय। त्यामुळे नागरिकांचा जीव देखील आता भांड्यात पडला असेल, कारण गेल्या 3 तासांपासून या बिबट्याला पकडण्यासाठी वन अधिकारी जीवाचं रान करताना पाहायला मिळत होते। अखेर या बिबट्याला पकडण्यात वन अधिकाऱ्यांना यश आल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। आताची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहू शकता या बिबट्याला पकडतानाची। नाशिकमध्ये भर वस्तीमध्ये हा बिबट्या शिरलेला आहे आणि त्याला पकडताना काही वन अधिकारी हे जखमी झालेत, मात्र अखेर त्यांना या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे। तर आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो कशा प्रकारे वन अधिकारी या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते आणि याच दरम्यान वन अधिकारी स्वतः जखमी देखील झालेले आहेत आणि बिबट्याला घेऊन जातानाची ही दृश्य आपण पाहू शकतो। तर बिबट्याला पकडण्यात अखेर यश आलेलं आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो आताची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। नाशिकच्या वस्तीमध्ये ज्या ठिकाणी नेहमीच लोकांची रेलचेल असते, वाहनं असतात, वर्दळ असते, अशा परिसरामध्ये 2 बिबटे शिरले होते आणि एका बिबट्याने त्यापैकी या ठिकाणी धुमाकूळ घातला होता। तो लपून बसला होता। त्याला शोधण्यासाठी वन अधिकारी गेल्या अनेक तासांपासून या ठिकाणी प्रयत्न करत होते। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि या बिबट्याला आता वन अधिकारी घेऊन जातानाची ही दृश्य आपण पाहू शकतो। आताची लाईव्ह दृश्य बिबट्याला वाचवतानाचा, पकडतानाचा हा थरार। गेल्या 3 तासांपासून वन अधिकारी आणि पोलीस या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करतानाची ही एकीकडे आपण दृश्य पाहू शकतो आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये अखेर या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे आणि या बिबट्याला घेऊन वन अधिकारी निघालेले आहेत। मात्र बिबट्याला पकडताना अनेक जण जखमी देखील झाले आहेत। वन अधिकारी येण्याच्या आधी 2 ते 3 नागरिकांवर या बिबट्याने हल्ला केला होता आणि या हल्ल्यामध्ये ते नागरिक देखील जखमी झाले होते। त्याची दृश्य देखील आपण पाहिली।